Hello, friends. How are you? Fine. Okay. Stay home, safe, and study with us regularly. Friends, everyone wants to be smart, isn't it? Because today's world is becoming smart. So, as your view, smart means talented, clever, able, adroit, bright, cute, dashing, like hero in our films. Okay, okay. Now enough to think about the smart and your smartness because we know very well about your smartness. Friends, today we are learning a new lesson, be smart. And the writer of this lesson is anonymous, means unknown. But according to him, to complete the goal of our career, we should have some fixed norms. So, now we are discussing about this lesson, be smart. Uh, One suggestions we have to give, I want it. Please, friends, put your textbook in front of you. Please give attention in it with me. Now, let's start the lesson, be smart. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them, a desire, a dream, a vision. They have to have the skill and the will. But the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goals in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if you do not take actions to achieve them. विद्यार्थी मित्र हो, तर यामध्ये आपल्याला जर बघितलं असेल तर या धड्याचं जे शीर्षक आहे ते आहे बी स्मार्ट. बी स्मार्ट याचा अर्थ दिसायला सुंदर बना असं अजिबात नाही आहे, दिसायला चित्रपटातल्या एखाद्या हिरोसारखं बना अजिबात नाही आहे. लेखकाचा असणारा जो हेतू आहे बी स्मार्ट याचा अर्थ असा आहे की यशस्वी बना. आता यशस्वी कधी बनता येतं की ज्याच्यामध्ये खरोखर जिद्द आहे, चिकाटी आहे आणि एखाद्या ठरवलेल्या गोष्टीसाठी प्राण ओतून काम करण्याची जबरदस्त इच्छा असणाऱ्याला यश हे सहज मिळतं. म्हणजे पहिली ओळ आहे बी स्मार्टच्या धड्यातली बघा, पहिला पॅराग्राफ की चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. म्हणजे कुठल्याही क्रीडा स्पर्धेमधला जो एखादा असणारा विजेता असतो त्याला आपण चॅम्पियन्स म्हणतो. तो कुठल्याही व्यायामशाळेमध्ये बनत नाही आहे. तर चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. तर त्याच्यामध्ये खोलवर रुजलेल्या काही गोष्टी असतात की त्याच्यामुळे तो विजेता बनतो. त्या गोष्टी कोणत्या आहेत? अ डिझायर म्हणजे त्याची असणारी तीव्र असणारी इच्छा, त्यानंतर अ ड्रीम त्यानंतर त्याचं असणारं स्वप्न, त्यानंतर अभिजन दूरदृष्टी असते. या सगळ्यांचा ज्या वेळेस तो मेळ घालून कष्ट करतो त्यानंतरच तो यशस्वी होतो. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आणि खरं म्हणलं तर कौशल्य आणि इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी ह्या त्याच्यामध्ये असायला पाहिजेत. परंतु लेखक तर याच्याही पुढे जाऊन म्हणतोय बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की इच्छाशक्ती जर कौशल्यापेक्षाही जास्तच ताकदवान असेल, जबरदस्त असेल तर त्याला यश हे हमखास मिळतं. सक्सेसफुल प्रोफेशनल थ्रीव इन द सेम मॅनर. म्हणजे अगदी यशस्वी असणारे जे व्यावसायिक असतात, आपण त्याला प्रोफेशनल्स म्हणतो, लगेच कळेल आपल्याला अर्थ त्याचा. थ्रीव याचा अर्थ भरभराट म्हणजे प्रोग्रेस किंवा प्रॉस्पर म्हणतो आपण. तर ही प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक असणारे हे जी लोक असतात की जे विजेते असतात त्यांना यश का मिळतं? कारण त्यांच्यामध्ये कौशल्याच्या बरोबरीनं यश मिळवण्याची असणारी जबरदस्त तीव्र इच्छा असते. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. लेखक म्हणतोय की आपल्या सर्वांमध्ये परमेश्वरानं उपजत असणारी बुद्धिकौशल्य दिलेली आहेत. इफ वी यूज दॅट द टॅलेंट टू सेट आवर गोल्स इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. फक्त गरज कशाची आहे की या सगळ्या असणाऱ्या कौशल्याला जीवनामध्ये योग्य पद्धतीनं आपण सेट केलं पाहिजे, वापरलं पाहिजे, स्थापित केलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण यश मिळवू शकतो. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ यू डू नॉट टेक ॲक्शन्स टू अचीव देम. हां, आता ज्यामध्ये जर तुम्हाला यशच मिळवायचं नसेल
तर कोणत्याही प्रकारे आपल्याला कुठलं ध्येय जर ठेवायचं नसेल तर कुठली कृती करायची गरज नाही आहे. त्यामुळं त्या ठिकाणी अपयश मिळेल का याची भीती बाळगायची काहीच गरज नाही आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या की गरज कशाची आहे हो, तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही केलेल्या कष्टाला कौशल्याची जर जोड असेल तर यश नावाचं असणारं गोड असणारं मिश्रण आपल्याला नक्कीच मिळतं. दुसरा पॅराग्राफ बघा. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. तर ध्येय निश्चित करण्यासाठी दोन महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी असतात, पैलू असतात. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन्स टू इल्युमिनेट द पाथ. म्हणजे यशाच्या मार्गावर नेण्यासाठी आपल्याला अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे कल्पकतेची समज पाहिजे. अँड अ स्टिपिंग स्टोन. कशाचं स्टिपिंग स्टोन? स्टिपिंग स्टोन याचा अर्थ आहे की पहिली असणारी पायरी किंवा सुरुवातीचा असणारा दगड. टू इल्युमिनेटचा अर्थ आहे की नवनिर्मितीच्या क्षमतेची जाणीव असली पाहिजे. आपल्यामध्ये काहीतरी आहे, आपल्यामध्ये काहीतरी स्पार्क आहे. हा स्पार्क जाणून घेण्याची चांगल्या पद्धतीची ज्या वेळेस आपल्याला एक नवनिर्मितीची जाणीव होईल त्यावेळेस आपल्याला यशाचा मार्ग अत्यंत सुकर होईल. गोल पुट वन ॲट द हेम ऑफ लाईफ, पर्सिंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. लेखक म्हणतोय बघा, एखाद्या ध्येय आणि त्या ध्येयासाठी एखाद्या माणसानं जीवनामध्ये अनेक गोष्टी करायसाठी हातात घेतात. ॲट द हेल्म ऑफ म्हणजे हातात घेणं दिलेलं आहे बघा, इन चार्ज ऑफ अवघड शब्दामध्ये दिलेलं आहे. ॲट द हेल्म ऑफ याचा अर्थ आहे की हातात घेणं, टू हँडल, इन चार्ज ऑफ. तर जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतात नव्हे तर यश मिळवण्यासाठी याचा असणारा परस्युइंग म्हणजे पाठपुरावा करावा लागतो आणि त्याच्यामधून आपल्याला ॲक्नॉलेजेस मिळते म्हणजे शाश्वती मिळते. अ बेटर फ्युचर सिच्युएशन. कशाची शाश्वती मिळते, गॅरंटी मिळते? तर उत्तम असणारं आपलं भावी असणारं आयुष्य, जीवन आणि एक प्रकारचं समाधान. दे हेम टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग द लेटिंग थिंग्स हॅपन. तर ध्येय जर समोर असेल, आपण ध्येय जर ठरवलं असेल तर आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ध्येय जर आपण निश्चित केलं असेल तर या ध्येयाला मिळवण्यासाठी आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता जीवनरूपी नौकेमधून किंवा त्या ठरलेल्या मार्गावरून आपण न भरकटता आपण ठरलेल्या ठिकाणी म्हणजे आपल्या अचिव्हमेंटकडं व्यवस्थितपणे आपल्याला नेता येतं. म्हणून या असणाऱ्या बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तिसरा पॅराग्राफ बघा. सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. म्हणजे ध्येय ठरवणं हे फार सोपं आहे, बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. परंतु ते निभावणं म्हणण्यापेक्षा कसं की त्या दिशेनं काम करणं, कष्ट करणं, जिद्द बाळगणं आणि त्या दिशेनं आपण मार्गक्रमण करणं ही फार गोष्ट अवघड आहे असं लेखक म्हणतो. आपल्या सर्वांना माहीत असेल दरवर्षी न्यू इयरला आपण खूप संकल्प करतो. मित्रांनो, हे संकल्प आपले कडेपर्यंत जातात का? कुठंही आपले ते संकल्प कडेपर्यंत जात नाहीत. सेटिंग गोल्स मे ॲपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ युअर एनी गोल. त्यामुळं कुठल्याही पद्धतीनं कुठलेही ध्येय जर ठरवलं नसेल तर अपयश मिळवण्याची आपल्याला भीतीच बाळगण्याची गरज नाही आहे. आफ्टर ऑल वन हॅज टू बी डिसाइडेड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी एक आहे की आयुष्यामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे हे ज्याचे त्यानं ठरवायचं असतं. जर या 10वीच्या वर्षामध्ये मला अशा परिस्थितीमध्ये एक 90% मार्क मिळवायचे असेल, हे जर ज्यानं मनाशी खुणगाड बांधून घट्ट ठेवले असेल तर त्यानं त्या दिशेनं जर अभ्यास चालू केला असेल, कठोर परिश्रम तो घेत असेल, 90 नाही 92% सुद्धा मार्क मिळू शकतील. टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रेकमेंडेड 5 स्टेप्स अप्रोच. आता लक्षात घ्या की ही यश मिळवण्यासाठी तज्ज्ञ लोकांनी त्यांचे 5 असणारी मूल्य सांगितलेले आहेत. हे 5 मूल्यांचा व्यवस्थितपणे जर आपण उहापोह केला तर नक्कीच आपल्याला यश हे अत्यंत जवळ होईल, सहजपणे साध्य होईल. त्यासाठी दिलेले बघा लाल अक्षरामध्ये, स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. म्हणजे स्मार्ट ध्येय, स्मार्ट हा शब्द कसा आहे बघा, SMART. या स्मार्ट या असणाऱ्या शब्दापासून त्याचे ध्येय आहे ते पण स्मार्टच ठेवलेलं आहे.
तर हे स्मार्ट ध्येय आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग म्हटलेलं आहे की विचार पद्धती ही आपली तशा पद्धतीनं स्पष्ट असायला पाहिजे की जेणेकरून एखादा असणारा व्यक्ती त्या यशापर्यंत सहजपणे पोहोचू शकेल. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक. आता स्मार्टचा लॉंग फॉर्म दिलेला आहे बघा, संपूर्ण असणारे शब्द दिलेले आहेत की स्मार्टमधल्या पहिल्यांदा एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल. स्पेसिफिक याचा अर्थ आहे विशिष्ट, मेजरेबल याचा अर्थ आहे की मोजता येण्याजोगा, अचिवेबल साध्य करण्याजोगा, रिअलिस्टिक वास्तववादी असणारा, अँड टाईम बाउंड. आणि त्यावेळेस एखाद्या कालमर्यादित अशा अवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस आपण उहापोह करू आपल्याला नक्कीच ध्येय मिळू शकतं. त्याच्या खाली दिलेलं आहे बघा की स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक याचा अर्थ आहे की मार्गदर्शक असणारी सूची. तर यामध्ये पहिल्यांदा आपण शब्द घेऊया की ज्याचं असणारं एक मूल्य आहे, ते पहिलं मूल्य आहे स्पेसिफिक. स्पेसिफिक याचा अर्थ असा आहे की की निश्चित असणारा तपशील किंवा एक निश्चितता म्हणूया आपण. इन्व्हॉल्व्स द आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर द इम्प्रूव्हमेंट. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. लेखक म्हणतोय लक्षात घ्या की एखाद्या ठिकाणी सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी क्षेत्र जेवढं नेमकं घेईल तितकं त्याच्यामध्ये मिळालेले यश जे असेल ते अत्यंत उत्तम असणार आहे. आता याच्यामध्ये गरज कशाची आहे की आपलं स्वतःचं असणारं त्या ठिकाणचं ताकद क्षमता याचा आपण विचार करायला पाहिजे. इट इज मेक्स इट इझियर टू सेट द पॅरामीटर्स अँड वर्क्स टुवर्ड द गोल्स. आता याच्यामुळं काय होतं की चांगल्या पद्धतीनं मापदंड आपण जर ठरवले तर त्या ठिकाणी ध्येयानं वाटचाल करणं आपल्याला सोपं जातं. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. की एखाद्याला जर घर बांधायचं असेल तर त्याची क्षमता आपण विचारात घेतो. मग आता ती क्षमता ही अनेक शब्द असेल, आपलं बजेट असेल, घरातील माणसं असेल, त्यांच्या गरजा असतील, त्यानंतर इतर आपल्या असणाऱ्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत याचा आपण काय करत असतो विचार करतो आणि त्यानंतर त्याचा असणारा कालावधी आणि त्याच्या बाबतीतली सगळी माहिती आपण एकत्र करतो आणि नंतरच घर बांधायला घेतो. म्हणजे एक निश्चितता ही आपल्याला त्याच्यामधून लक्षात येते. त्यानंतर पुढचं आहे मेजरेबल. तर मेजरेबलमध्ये काय आहे तर मोजता येण्याजोगा. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड द स्पेसिफिक वेज टू ट्रॅक द प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की ध्येयाचं परिमाण जर निश्चित केलं असेल तर प्रगतीचं असणारं मापन करणं एका विशिष्ट मार्गानं आपल्याला साध्य होऊ शकतं. म्हणजे आपलं ध्येय जर आपण स्पष्ट आणि म्हणजे अगदी त्याचं प्रिप्लॅनिंग केलं असेल तर त्यासाठी जाण्यासाठी आपल्याला त्याचा मार्ग हे अत्यंत उत्तम करावा लागतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी गावाला जायचं आहे तर कोणत्या मार्गाने जायचं, कुठला रस्ता चांगला असेल, किती वेळ जाऊ आणि तिथं जाताना काय अडचणी आहेत का याचा ज्यावेळेस आपण पूर्व विचार करतो याचा अर्थ त्या ठिकाणी ती मेजरमेंट असतं. म्हणून दिलेलं आहे बघा, लक्षात घ्या की क्वांटिफाईंग गोल्स म्हणजे या ठिकाणी ध्येयाचा मार्ग अनुसरताना प्रोव्हाइड द स्पेसिफिक वेज टू ट्रॅक द प्रोग्रेस अगेन्स्ट द गोल. ध्येयाला त्या ठिकाणी त्याचा मागोवा घेण्यासाठी विशिष्ट असणारे मार्ग आपल्याला अनुसरावे लागतात. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. तर त्यासाठी आपल्याला एका विशिष्ट असणाऱ्या ध्येयपूर्तीच्या दिशेनं आपल्याला कामगिरीचे मानक ठरवावे लागतात. म्हणजे मला माझी असणारी कामगिरी किती ठरवावी लागेल, माझी क्षमता काय, माझी ताकद किती आहे, मला किती येईल त्यामध्ये याचा असणारा अंदाज आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतो. त्याचा असणारा मापदंड त्याला नाव आहे बेंचमार्क. लक्षात घ्या, दिलेला आहे तो शब्द परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल. यामध्ये हा जो गोल असतो तो पिरियड म्हणजे एखाद्या असणाऱ्या विशिष्ट असणाऱ्या म्हणजे त्या काळातला असेल, इन्क्लूड द एरियाज टू इम्प्रूव्ह, आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या असणाऱ्या संकल्पाची तुमच्या यशाची सिद्धी करू शकतं. वाईल प्लेईंग फुटबॉल पुढच्या पानावर आहे तरी पण एक ओळ आहे म्हणून मी पुढं कंटिन्यू करतोय. वाईल प्लेईंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन्ड. म्हणजे एखाद्या ठिकाणी खेळाची एखाद्या म्हणजे विशिष्ट लेखकाने सांगितलेलं आहे की फुटबॉल खेळताना तो कॅप्टन जो असतो तो प्रत्येक खेळाडूची असणारी भूमिका आणि त्याचं मैदानावरचं असणारं स्थान हे निश्चित करतो. गरज काय असते की जेणेकरून पुढच्या येणाऱ्या अडचणीला प्रत्येक असणाऱ्या खेळाडूची कौशल्य आणि त्याची मर्यादा याचा सहजासहजी विचार करून आपल्याला यश मिळावं, त्या असणाऱ्या म्हणजे खेळामध्ये आपल्याला यश मिळावं हा त्या पाठीमागचा हेतू असतो. यानंतरचा दुसरा पार्ट हा पार्ट फर्स्ट होता. त्यानंतरचा पार्ट सेकंड जो असेल तो पुढच्या भागात असेल, तोही बघून घ्या.